रात्रीचे जेवण उरकून चेंबूरचे गुप्ता कुटुंबीय झोपी गेले होते। पहाटेच्या सुमारास 70 वर्षाचे आजोबा नैसर्गिक विधीसाठी उठले। त्याचवेळी घरात आग लागल्याचं त्यांनी पाहिलं आणि सर्वांना जागवण्यासाठी किंकाळी फोडली। त्यांच्या मोठ्या मुलानं त्यांना तात्काळ घराबाहेर काढलं, पण बाप लेकाने मागे वळून बघितले असता आगीनं संपूर्ण घराला कवेत घेतले होते। गुप्ता कुटुंबियांच्या किंकाळ्यांनी चेंबूरचा सिद्धार्थ कॉलनी परिसर हादरला। बघता बघता कुटुंबातील 3 लहान मुलांसह 7 जणांचा कोळसा झाला। या दुर्घटनेनं आसपासचा परिसर सुन्न झालाय। चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घरात छेदीराम अलगुराम गुप्ता आणि गीतादेवी गुप्ता हे दाम्पत्य, मुलगा प्रेम आणि धर्मदेव, सून अनिता आणि मंजू नातवंडे विधी नरेंद्र प्रीती यांच्यासह घरात राहत होते। गुप्ता कुटुंब 50 वर्षापासून या परिसरात राहत होते। छेदीराम यांचे घर तळमजल्यावर किराणा मालाचं दुकान होतं, तर वरच्या मजल्यावर एकत्र कुटुंब राहत होते। किराणा मालाच्या दुकानातील रॉकेलनेच घात केला। स्थानिक तरुणांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रणाचा शर्थीचा प्रयत्न केला। जवळपास 1.5 ते 2 तास आगीचा थरार सुरू होता। छेदीराम यांच्या डोळ्यादेखत त्यांची पत्नी, 1 मुलगा, 2 सुना, 3 नातवंडे आगीच्या विळख्यात ओढली गेली। ते आणि त्यांच्या एका मुलाला हाती हतबल होऊन पाहणं आणि आक्रोश करण्याशिवाय काहीही नव्हतं। कुटुंबियांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरला। एकाच कुटुंबातील 7 जणांचा बळी गेल्यानं गजबजलेल्या परिसरात स्मशान शांतता पसरली। गुप्ता कुटुंबियांचं घर चहूबाजूनं आगीनं वेढल्याने आगीत सापडलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं। अशावेळी अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक तरुणांनी पाठीमागील घराचे पत्रे, भिंतीचा काही भाग तोडून गुप्ता कुटुंबियांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। आग लागताच चाळीत्या तरुणातील सर्व रहिवाशांना जागं केलं। गुप्ता कुटुंबियांच्या मागच्या बाजूला असलेल्या 50हून अधिक घरांना आगीची झळ बसण्यापूर्वीच तरुणांनी ती रिकामी केली। सर्व चाळकऱ्यांना मुख्य रस्त्यावर आणले गेले। गुप्ता कुटुंबियांच्या बचावासाठी पाठीमागच्या घराचे पत्रे आणि भिंत तोडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। 4 वर्षाच्या मुलीला बाहेर काढले। एका तरुणानं तिला खांद्यावरून रुग्णालयात नेले, मात्र तिथं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला।